परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर काँग्रेसची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। सचिन सावंत पत्रकार परिषद घेतात। आपण थेट तिथे जाऊयात। मग घे लवकर, चल पटपट चल ना। तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होणार आहे। काँग्रेसची काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपानंतर काँग्रेसची ही पहिलीच प्रतिक्रिया असेल। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं आज अत्यंत सुट्टीचा दिवस असताना देखील तातडीनं आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्याबद्दल आपण येऊन आम्हाला आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल धन्यवाद। एकंदरच अत्यंत गंभीर अशा विषयावरती आज आम्ही आपल्याशी संवाद साधू इच्छित होतो आणि ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलं जात आहे, हे वातावरण देश पातळीवरती जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत तिथं निर्माण केलं जातं, ही याची पार्श्वभूमी आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकाराच्या पार्श्वभूमीकडे मी आपल्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधू इच्छितो। या देशात विरोधी पक्षांची सरकारं टिकून दिली जात नाहीत आणि त्याकरता कोणत्याही पातळीवरती जाण्याची मोदी सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची तयारी असते, हे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार पाडण्याकरता ज्या पद्धतीचे प्रयत्न झाले, राजस्थानमध्ये काँग्रेसचं गेलोट सरकार पाडण्याकरता कशा तऱ्हेने प्रयत्न झाले हे आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे साम दाम दंड भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत येणं केनं प्रकारेनं सत्ता परिवर्तन करायचं, सत्ता बळकवायची। जनतेनं पाठिंबा दिला नसेल तर तो पाठिंबा अशा गैरमार्गाने मिळवायचा भारतीय जनता पक्षाचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि याकरता केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय, हे वेळोवेळी दिसतंय। आणि महाराष्ट्र गेल्या वर्षभर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ज्या पद्धतीचे अत्याचार केंद्र सरकारकडनं सहन करतंय, वेळोवेळी अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये 3 राष्ट्रीय तपास यंत्रणांना आणलं गेलं, मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता येण्यासारखी नाही। आणि एकंदरच ह्या सगळ्या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी वापर केला जातोय, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही। गोदी मीडिया नावाचा जो प्रकार या कालावधीमध्ये तयार झालेला आहे, आज दिवसभरामध्ये मी बातम्या कालपासून पाहतोय की एका अधिकाऱ्याने पत्र लिहिलं, त्यानंतर न्यायदानाची पूर्ण प्रक्रिया पारच पाडून टाकली सगळ्या माध्यमांनी। कुठल्याही तऱ्हेचं तथ्य काय आहे याचं जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा पूर्ण डाव जो भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्या अजेंड्यावरती अशा तऱ्हेचा मीडियामधला एक भाग चालतोय, ही वस्तुस्थिती आहे। आणि मोठं षडयंत्र तयार करणं, कुभांड रचणं, ही क्षमता पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची या अगोदरही दिसून आलेली आहे। प्रशासकीय यंत्रणांवरती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कशा तऱ्हेनं केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे हेही आपण पाहिलेलं आहे। यूपीएच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीचे विनोद राय सारख्या प्रवृत्ती होत्या आणि आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना सत्यपाल सिंग कशा तऱ्हेनं नंतर जाऊन भाजपला सामील झाले, हे आपण पाहिलेलं आहे। ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता कामा नये। आणि म्हणूनच हे जे वातावरण तयार केलं जातंय की या महाराष्ट्रामधली कायदे सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचा एक भाग आहे। आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं पत्र लिहिलं आणि त्याचा ज्या पद्धतीनं अवडंबर केला जातोय, या देशामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून आपल्या मनातली खतखत असेल किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं असेल, हे पहिल्यांदा झालंय का? गुजरात आपण विसरलो का? गुजरात मॉडेल, गुजरातमध्ये 2012 साली डीजी वंजारा यांनी, गुजरातचे त्यावेळेचे पोलीस प्रमुख, त्यांनी पत्र लिहून जे आरोप केले होते तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावरती, ते विसरता कामा नयेत। आणि त्यांचे जे शब्द आहेत ते तर, आणि त्यांनी केलेले आरोप
ही याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर आहेत, जे आता आपल्याला समोर दिसत आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की आय हॅव बीन ऑब्झर्विंग राईट फ्रॉम द इयर 2002 दॅट श्री अमितभाई शाह ॲज अ MOS होम हॅड बीन कम्प्लिटली मिसमॅनेजिंग अ सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट लाईक पोलीस. हे शब्द आहेत DG वंजारा यांचे. त्यावेळेला अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का? आणि त्यानंतर ते इतपत म्हणतात की दॅट इन टर्न destroyed the command and control mechanism of Gujarat Police, which is considered to be soul of any uninformed organization anywhere in the world. त्यांनी पुढे असं म्हटलं की so much so that MOS Home himself fell into the grave which he used to dig for others. आता याच्यामध्ये मराठी भाषांतर करून सांगतो की त्यांनी 2002 पासून DG वंजारा म्हणाले तो 2002 पासून ज्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट, तत्कालीन गुजरातचे गृहराज्यमंत्री अमित शाह हे ज्या पद्धतीनं त्याचा दुरुपयोग करतायत, चुकीच्या मार्गाने वापरत आहेत, ते मी स्वतः पाहतो आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की गृहराज्यमंत्रींनी स्वतः जो खड्डा खणला त्यामध्ये ते पडलेले आहेत. हे पत्र कोणाचं आहे? तर ते तत्कालीन पोलीस प्रमुख गुजरातचे DG वंजारा यांचं. आता हे 2012 साली लिहिलेलं जे पत्र आहे त्यानंतर अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का? आणि नंतर ते रिटायर होऊन 6 वर्षानंतर DG वंजारांना पुन्हा गुजरातच्या पोलीस सेवेमध्ये घेतलं गेलं, पुन्हा सेवेमध्ये घेतलं गेलं. मग जर ज्या व्यक्तीनं तत्कालीन सरकारवरती, गुजरात सरकारवरती आरोप केले होते, अमितभाई शहांवरती आरोप केले होते, आम्ही त्याच्या तथ्यात जाणार नाही काय योग्य अयोग्य, पण ज्या व्यक्तीने आरोप केले त्याला परत घेताना ते आरोप त्यांनी केले होते ते सत्य नव्हते का? गुजरात सरकारनं त्याच्यावर स्कॅम केलं नाही का? तशाच तऱ्हेचे आरोप तत्कालीन पोलीस अधिकारी संजीव भट यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदींवर देखील केलेले आहेत. त्यावेळेला नरेंद्र मोदीजींनी राजीनामा दिला होता का? त्यामुळे हे ज्या पद्धतीने लेटर बॉम्ब सांगितलं जात आहे, तुम्ही त्यावेळेला राजीनामा दिला होता का? ह्याचं उत्तर तुम्ही द्या आज तुम्ही मागत असताना. दुसरीकडे तिथं तर गुजरातमध्ये तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती इतकी मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती की एक ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड एका मुलीच्या मागे लागलं होतं, त्याची चौकशी देखील करण्यात आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आज ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत ते बेजबाबदारपणे केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे 2 मापदंड आहेत, स्वतःकरता एक आणि दुसऱ्याकरता वेगळा. त्यामुळे अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं विरोधी पक्ष काम करत आहे. आता या पत्र लिहिणाऱ्यांची पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे. कशा मानसिकतेमध्ये व्यक्ती आहे? ज्या आरोपाला ज्या पद्धतीनं माध्यमांमधनं फार महत्त्व दिलं जात आहे, तुम्ही लक्षात घ्या की या व्यक्ती आरोपाच्या कटगरीमध्ये आहेत. त्यांचा अत्यंत एक जवळचा सहकार्यावरती NIA त्या ठिकाणी अटकेची कारवाई केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा दबाव नसेल असं सांगता येत नाही. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीची कारवाई त्यांच्यावरती झाली, बदलीची कारवाई झाली, त्यानंतर ते अशा तऱ्हेचं पत्र लिहित आहेत. आता त्यामुळे ही मानसिकता आपल्याला निश्चितपणे तपासण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे या पत्रातला मजकूर काय म्हणतोय त्याच्यावरही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे माध्यमांनी तर्क काढून न्याय व्यवस्थेचा निकाल देण्या अगोदर ह्याच्या मागे काय मानसिकता असू शकते, काय लिहिलेलं आहे, त्यात तथ्य आहे का? आता तुम्ही सांगा, डान्स बार मधून पैसे गोळा करण्याचा आरोप ज्या पद्धतीने केला गेलेला आहे, गेले वर्षभर तर डान्स बार बंदच होते कोविडमुळे. दुसरीकडे एखादा व्यक्ती कोणी असेल, जर एक आरोप सत्य असेल तर वर्षभरापूर्वी बोललं असतं. 25 तारखेला अँटिलियाची जी घटना झाल्यानंतर एखाद्याची बुद्धी भ्रष्ट झालाय का अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी? ज्याच्यावर आरोप आहे त्याच्याबरोबर चर्चा केली जाते. दुसरीकडे असं म्हटलं गेलं की सचिन वाझे हे फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना भेटले. आपल्याला माहिती असेल, मी स्वतः इथं ज्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये 2-2दा आपल्या समोर झूम मधनं मीटिंग केलेल्या आहेत. ऑनलाईन मीटिंग का कराव्या लागल्या? कारण करोना झाला होता, हॉस्पिटलमध्ये होते गृहमंत्री.
त्यामुळे हा विषय निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. दुसरा, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला माहिती होती ना ही, असं जर तुम्ही म्हणत असाल की वाजे भेटले, तुम्हाला स्वतः सांगितलं त्यांनी, तुम्ही का समोर आणलं नाही? लोकांच्या जनतेच्या समोर का आणलं नाही? मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिलं नाही? मग कारवाई का केली नाही? तुम्ही पोलीस कमिशनर आहात, तुमच्याकडनं अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं, चुकीच्या गोष्टींच्या मागे उभं राहू नये. मग तुम्ही का केलं नाही? याचंही उत्तर आपल्याला यामधनं मिळत नाही. दुसरीकडे जी माहिती 16 तारखेच्या त्या SMS द्वारे सांगितली जाते, त्यामध्ये एक शब्द वापरला गेलेला आहे, अर्जंट प्लीज. यामधली जी अर्जन्सी आहे ती कशासाठी आहे? एवढे दिवस फेब्रुवारी महिन्यापासून हे चाललेलं आहे, तुम्ही त्यांच्याकडनं माहिती त्यांना बोलवून घेऊ शकला असतात. तुमच्यावरती कारवाई होणार आहे हे तुम्हाला माहित होतं म्हणून अशा पद्धतीनं SMS मधनं ते प्रूफ गोळा करण्याचं काम होतं. ही मानसिकता असू शकत नाही का? ही शंका घेता येत नाही का? एवढे दिवस तुम्ही तिथे अधिकारावर आहात, तुमच्याबरोबर तुमचे सबऑर्डिनेट भेटतात. फेब्रुवारी महिन्यापासून कधी भेटू शकता, तुम्ही कधी बोलवू शकता. तुम्हाला तो SMS वरती पुरावा तयार करायचा होता का? हे प्रश्नचिन्ह सामान्य तार्किक बुद्धीमधनं आपण त्या ठिकाणी उपस्थित करू शकतो. याच्यात एकंदर काय योग्य काय अयोग्य ठरवण्याचा आमचा अधिकार नाहीये, तसाच माध्यमांचाही नाही. दुसरीकडे काल आपण पाहता कशा तऱ्हेनं एकंदर घटनाक्रम चाललाय. ATS तपास करते आहे, NIA आली. ATS न काल सचिन वाझे यांची कस्टडी मागितली. ज्या वेळेला कस्टडी मागितली लगेचच NIA ने सगळा तपास ताब्यात घेतला. आधीपर्यंत का नाही घेतला? का सचिन वाझे यांची कस्टडी ATS कडे जाऊ देऊ नये अशा तऱ्हेची भूमिका का होती? हेच याचं प्रश्नाचं उत्तर देखील आज अपेक्षित आहे ना. दुसरीकडे या कालावधीमध्ये जैश उल हिंद हे नाव जे आलं होतं, तिहार जेलमधनं ईमेल आलेला आहे. त्याला त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं मोबाईल पोचले, त्या 56 इंच छातीच्या सरकारच्या अखत्यारीमध्ये तिहार जेल आहे, ते कसे पोचले याचंही उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे हे जे काही एकतर्फी जे चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षानं एक फार मोठं षडयंत्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याकरता केलेलं आहे. निश्चितपणे भाजपला आधी माहिती मिळते, मग एक स्क्रिप्ट प्रमाणे सगळे त्यांचे प्रवक्ते येतात, एकामागून एक त्यांच्या बाईट चालतात. लगेचच विरोधी पक्ष नेते येतात, लगेचच भारतीय जनता पक्षाचे नेते येतात. त्यांना अगोदरच माहिती आहे या संदर्भामध्ये. मला बाईट करता करता परेशान होऊन जातो मी. ही वस्तुस्थिती आहे. लगेच 2 सेकंदामध्ये आरोप झाल्यानंतर ते पत्र आलं, लगेचच बाईट आला. एवढे टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स झाले का? त्यामुळे हे स्क्रिप्टेड गोष्टी चाललेल्या आहेत याच्यामध्ये. आणि त्या पत्रामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग जो आहे तो आपल्याला विसरता कामा नये. मोहन देलकर यांच्या आत्महत्येसंदर्भामध्ये त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की गृहमंत्री असा आग्रह धरत होते की हितच तपास झाला पाहिजे, SIT नेमली पाहिजे, परंतु अबेटमेंट ऑफ सुसाईड हे दादरा नगर हवेलीमध्ये झाल्यामुळे दादरा नगर पोलीस दलानं त्याची चौकशी करावी, अशा तऱ्हेचा उल्लेख आश्चर्यकारक आहे. याचं कारण असं आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPCच्या अंतर्गत ज्या ठिकाणी गुन्हा घडला, ज्या ठिकाणी त्या घटना घडलेली आहे, तिथल्या पोलीस दलानं त्याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भामध्ये निवाडा होतो. हे सरळ त्या संदर्भामध्ये मेन्शन केलेलं आहे. असं असताना एक CP दर्जाचा अधिकारी असं म्हणतो की त्यांनी दादरा नगर हवेलीमध्ये द्यावं. मग तुमची जबाबदारी टाळून तुम्ही दुसऱ्याकडे सोपवत होतात. हे का होत होतं? याचं कारण आहे की या मोहन देलकर प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात दबलेले आहेत. नीतिमत्तेचे जे परिमाण मगाशी मी सांगितले, एक भाजपासाठी असतं आणि एक दुसऱ्यासाठी असतं, तर मोहन देलकर प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचं नाव आलेलं आहे. त्या सुसाईड नोटमध्ये नाव आहे प्रफुल्ल खोडा पटेल यांचं. ते गुजरातचे पूर्व गृहमंत्री आहेत, भाजपाचे नेते आहेत. त्यांचं नाव असताना, त्याची चौकशी चालू असताना त्याचा राजीनामा अजून का नाही घेतला भाजपनं? हे प्रकरण मोठं नाही? त्यांना तिकडे पाठीशी घालायचं. ही नीतिमत्तेची 2 परिमाणं कशी असू शकतात? इथं राजीनामा मागत सुटायचा आणि तिथं राजीनामा घ्यायचा नाही.
त्या प्रकरणामध्ये मोहन देलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद्र मोदीजींना 2 पत्र लिहिलेली आहेत, अमित शहा यांना 2 पत्र लिहिलेली आहेत, लोकसभेच्या अध्यक्षांना 3 पत्र लिहिलेली आहेत, प्रिव्हिलेज कमिटीमध्ये त्याची चर्चा झालेली आहे. आणि मग एवढं सगळं असताना त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. एका खासदार म्हणतोय, टाहो फोडतोय आपल्या जीवनासाठी. मग एवढं करत असताना, पत्र लिहित असताना तुम्ही त्याला वाचवायला गेला नाहीत आणि त्याने आत्महत्या मुंबईमध्ये येऊन केली. का तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यांना न्याय देईल या अपेक्षेनं त्यांनी सुसाईड नोट लिहिली 16 पानाची, त्यामध्ये नाव आहे, तरी कारवाई का नाही? आणि म्हणूनच हे जे काही कुभांड रचलं गेलेलं आहे, निश्चितपणे सरकारनं कोणत्याही दबावात येऊ नये. कारण अशा तऱ्हेचा दबाव, अशा तऱ्हेचा गोदी मीडियाचा मोठा प्रभाव आणि भारतीय जनता पक्षाकडनं त्याचा वापर हे पालघर साधू प्रकरणामध्ये देखील झालं, पाहिलेलं आहे. सुशांत सिंग प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे, अनेक प्रकरणामध्ये. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.